त्यांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा झाली. लोकसभेत देखील डावलण्यात आलं होतं मागच्या वेळेस. हे खरं आहे, त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो, आम्हाला ताबडतोब म्हणे परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार. मी म्हटलं बरं, आमची तयारी नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला. 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो, म्हटलं बाबा दुसरं कोणाला, समीरला उभं करणार, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षाने घेतलं, तुम्ही उभे राहा. मग 1 महिना मग आम्ही इथे आलो, काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. अर्थात एक तर सर्व समाजाचे, मग दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेटून, आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं, आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार. आता नाशिकचे पाऊल आणखीन एक पाऊल पुढं पडेल. आम्ही प्रयत्न सुरू केले, पण 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं, 15 दिवसात करायचं होतं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली, आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. धन्यवाद. एक गाण्याच्या ओळी होत्या, जहा नहीं चाहना वहा नहीं रहना. काय आपल्या मनामध्ये नेमकं? तो आपको क्या कहना है अभी? जो सही है तो कह दिया, और क्या करना. मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती? आपण काही वक्तव्य केलं होतं. मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे. मंत्रिमंडळात एक जागा निवडली तुमच्यासाठी. चला आता बाकीचं काय. प्रफुल्ल पटेल असं म्हटलं की राज्यसभा